या लेट्स स्टार्ट इट. ओके, सो आत्तापर्यंत आपण खूप सारे टॉपिक डिस्कस करत आलो, लाईक बॉक्स मॉडेल, त्यानंतर फॉन्ट्स, बॅकग्राऊंड इमेजेस, राईट. सो वी हॅव डिस्कस कपल ऑफ टॉपिक्स ओके टिल टुडे. त्याचबरोबर आपण लास्ट लेक्चरमध्ये फ्लेक्सचे काही कन्सेप्ट पण बघितले, जसं फ्लेक्स रॅप काय असतं, फ्लेक्स डिरेक्शन काय असतं, क्रॉस ॲक्सिस आणि मेन ॲक्सिस काय असतो, राईट. हे सगळे कन्सेप्ट बघितले आणि आपण ते ब्युटिफुल पेज क्रिएट केलं. त्याचबरोबर आपण कालच्या सेशनमध्ये शॅडोज पण बघितले, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ओके इनसाइड अ डिझाईन. आजचं जे सेशन आहे ते असेल डेडिकेटेड टू पोझिशन्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट सेशन जे असेल दॅट विल बी डेडिकेटेड टू ॲनिमेशन्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स बघणार. अँड आफ्टर दॅट द लास्ट सेशन विल बी डेडिकेटेड टू रिस्पॉन्सिव्हनेस. तर अजून आपले टोटल 3 सेशन्स होणार आहे. ह्या 3 सेशन्समध्ये आपण लर्न करणार आहोत हे तिन्ही पण वेगवेगळे पार्ट्स. ओके, आता मी यातले 3 सेशन 2 करू शकतो आहे, बट लाईक खूप कन्फ्युजन होतं मुलांना की हे कन्सेप्ट लर्न करण्यामध्ये, कारण पोझिशन्स हा टॉपिक असा आहे की तो समजणं थोडंसं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण पॉपअप्स वगैरे हे सर्व क्रिएट करूया. ओके, हाऊ टू डू दॅट वन, अँड वी विल ट्राय टू मेक मोर ब्युटिफुल थिंग्स ओके इन आवर UIs. तर चला आपण यावरती आता वर्कआउट करूया. अँड लेट्स प्ले विथ द कोड. ओके, सो मी ऑलरेडी स्क्रीन शेअर केली आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? येस. ओके, ग्रेट ग्रेट. So let me go with your folder first, and from here let me open our batch UI UX with React. आणि यामध्ये आपण HTML आणि CSS वरती वर्क करत होतो. अँड लेट्स ओपन दिस झोमॅटो. ओके, कारण आपण झोमॅटोच्याच UI वरती वर्क करतो आहे. ऑल्सो आय विल गो विथ लाईक झोमॅटो. अँड आय विल गो विथ दिस फुल स्क्रीन ऑफ XD. ओके, सो आता आपला आजचा पार्टचं टार्गेट काय असेल, हे ड्रॉपडाऊन्स क्रिएट करणं या टाईपमध्ये. ओके, आणि त्याचबरोबर असे पॉपअप्स बनवणं. ओके, आपला पार्ट काय असेल, टू बिल्ड दिस ब्युटिफुल पॉपअप्स हे असे. ओके, दिस इज वॉट वी आर गोइंग टू सी इन टुडेज सेशन, की हे बनवायचे कसे. सो आपण आत्तापर्यंत आपल्या UIमध्ये जे जे चेंजेस केले त्यावर तो आपण आपला कोड रन करूया. अँड यू विल सी दिस इज वॉट द ब्युटिफुल UI वी हॅव क्रिएटेड विथ. ओके, येस. चला आता आपण लर्न करूया. And let's understand some more concept and fun fact about it. Okay, yes. तर सर्वात आधी मी काल तुम्हाला एक वेबसाईट दाखवली होती. ओके, टाइम्स ऑफ इंडिया. आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जेव्हा आपण स्क्रोल करतोय तेव्हा काही कंटेंट हा फिक्स राहतोय लेफ्ट आणि राईट साईडला. त्याचबरोबर काही जो कंटेंट आहे तो जसा हा मेनू आहे, मी इथे माऊस स्क्रोल करतो आहे तर हा वरती जातो आहे आणि एका लिमिटला आल्यानंतर तो फ्रीज होतो बघा, म्हणजे तिथे स्टॉप होतो. प्लस जेव्हा मी माऊस होवर करेल तेव्हा बघा मला खूप सारे ऑप्शन्स येत आहे. ओके, आय एम गेटिंग ऑल दीज ऑप्शन्स ओवर हिअर अँड रिअली दिस इज समथिंग वॉट वी आर ऑल्सो गोइंग टू सी. जसे आता हे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तसंच झोमॅटोमध्ये इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला तो ड्रॉपडाऊन हवा आहे. म्हणजे जेव्हा मी माऊस यावरती नेईल तेव्हा मला तो ड्रॉपडाऊन हवा आहे. सेम इथे पण हवा आहे आणि हा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. बघा हा ड्रॉपडाऊन, सेम ड्रॉपडाऊन मला इथे हवा आहे. ओके, इन द सेम वे. ओके, तसाच इथे हवा आहे. म्हणजे हा जो सब मेनू आहे ओके बेसिकली ते त्याचंच रिफ्लेक्शन आहे. सो दिस इज वॉट इट्स रिफ्लेक्शन इज ऑल अबाउट. ओके, सो नाव लेट्स अंडरस्टँड. अजून बोला. लेट्स अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट. ओके, दॅट हाऊ टू डील विथ दिस लॉजिक. त्या तिकडून आता. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू बिल्ड दिस लॉजिक. ओके, अँड या लेट्स डिस्कस ओके विथ दिस. या
सो यामध्ये पोझिशन्स या कामं येतात बेसिकली. आता HTMLमध्ये पोझिशन्स ज्या असतात त्या वेगवेगळ्या टाईपच्या असतात. ओके, आपण सगळ्या पोझिशन्सची पहिली लिस्ट डिस्कस करूया. सो मी ते म्हणेल CSS पोझिशन्स and I will click on images. Okay, so let's go with this. Yes, तर बेसिकली CSSमध्ये 4 टाईपच्या पोझिशन्स, ॲक्च्युली 5 टाईपच्या असतात, बट आता आपण 4च टाईपच्या बघणार आहे, नंतर हे 5वी बघूया. तर CSSमध्ये टोटली 4 टाईपच्या पोझिशन असतात. स्टॅटिक, रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट आणि फिक्स. ओके, स्टॅटिक, रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट आणि फिक्स. आता हे आपण एक्झाम्पलचा यूज करून बघणार आहे. ओके, सो वी विल टेक वन एक्झाम्पल फॉर दिस अँड वी विल ट्राय टू अंडरस्टँड विथ दॅट लॉजिक. ओके, सो लेट्स अंडरस्टँड दिस. ओके, चला थोडा कन्सेप्ट समजून घेऊया. सो इथे मी एक फाईल क्रिएट करेल, positions.css, आणि त्याचबरोबर सेम नेम HTMLसाठी असेल. ओके, सो यस, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. तर सर्वात आधी मी इथे बेसिक HTMLचं पेज क्रिएट करेल. आय विल जस्ट से पोझिशन इन CSS. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक बॉक्स क्रिएट करूया. ओके, सो आय विल जस्ट से अ क्लास, सो आय विल जस्ट से देयर विल बी अ सेक्शन विथ अ क्लास कॉल्ड इज अ बॉक्स. ओके, आणि अजून एक सेक्शन क्रिएट करूया. जस्ट आय विल से सेक्शन विथ द क्लास एज box1, आणि इथे मी म्हणेल बॉक्स अँड box1. ओके, आता या दोन्ही पण क्लासेसला आपण CSS अप्लाय करूया. सो आय विल जस्ट से दॅट स्प्लिट टू राईट. ओके, स्प्लिट टू राईट, आणि इथे जस्ट आय विल से दॅट. ओके, फर्स्ट विल यूज युनिव्हर्सल सिलेक्टर, मार्जिन एज 0, padding as 0, and box sizing as border box. Okay, so just give me a minute. I think so की ते सेटिंग्स मिस झालेलं आहे माझ्या काही. फॉर्मॅट ऑन सेव. Yes, perfect. So now let's work with this. So basically we actually work with these particular parts, okay, with the for resetting your CSS. So yala manta resetting CSS resetting. Okay, now we will try to handle this logic, okay, in more sophisticated and detailed manner. So let's deal with this. Okay, तर सर्वात आधी आपण बॉक्स हा क्रिएट करूया. मी म्हणेल इथे मला विड्थ ॲज अ 200 पिक्सल हवी आहे, हाईट ॲज अ 200 पिक्सल हवी आहे, आणि बॅकग्राऊंड कलर हा रेड हवा. त्याचबरोबर आपण अजून एक बॉक्स क्रिएट करूया. दॅट विल बी अ box1 class, width as 200 pixel, height as 200 pixel, and background color will be green. बॅकग्राऊंड कलर कसा आहे? ग्रीन. चला याला रन करूया लाईव्ह सर्व्हरवरती. ओके, आता ही CSS आपल्याला ॲक्च्युली लिंक करावी लागते. सो आय जस्ट से लिंक CSS फाईल ./ positions.css. ओके, अँड यू विल सी इट जस्ट वर्क्स. आता हे सेंटरला जर घ्यायचं असलं हा टेक्स्ट,
बघा हा पॅरेंट आहे, हा त्याचा चाइल्ड आहे. टेक्स्ट आपण सेंटरला घेणार नाही कारण ते पण कन्फ्युजिंग होतं. जस्ट मी म्हणेल कलर ॲज अ व्हाईट, आणि इथे पण मी म्हणेल कलर ॲज अ व्हाईट. ओके, तर बॉक्स 1 आणि बॉक्स 2 या दोन्हीचे कलर व्हाईट केले. दोघांमध्ये पण फॉन्ट ॲड करूया. सो आय जस्ट ॲड अ फॉन्ट साईज विथ 28 पिक्सल, आणि याची पण साईज आपण 28 पिक्सल करू. सी, मला सांगा यांचं डिफॉल्ट एक्झिक्युशन कसं आहे बरं. जेव्हा आपण पहिला बॉक्स डिझाईन केला ज्याचा कलर रेड आहे आणि दुसरा बॉक्स डिझाईन केला तेव्हा तुम्हाला सिक्वेन्स कशी दिसते बरं, एक्झिक्युशन सिक्वेन्स. येस, एक्झिक्युशन कसं दिसतंय, हे बॉक्सेस कसे दिसत आहे तुम्हाला. येस गाईज, बघा बरं बॉक्सेस कसे दिसत आहे. यांचं ओरिएंटेशन कसं आहे, एका समोर एक आहे का एका खाली एक आहे. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये बाय डिफॉल्ट पोझिशनिंग असते, पण ही पोझिशनिंग कशी असते, पहिला एलिमेंट वरती त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट त्याच्या खाली, आणि अशीच त्याची सिक्वेन्स असते. म्हणजे जसं आपण इथे लिहिलेलं आहे तशी त्याची सिक्वेन्स असते. मग आता क्वेश्चन असा आहे, डिफॉल्ट याला पोझिशन कोणती, हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर बाय डिफॉल्ट CSSमध्ये दोन्ही पण बॉक्सेसला पोझिशन असते स्टॅटिक. ओके, पोझिशन असते स्टॅटिक दोन्ही पण यांना. तर पोझिशन नावाची आपण प्रॉपर्टी यूज करतो ज्याला आपण व्हॅल्यू सेट करतो स्टॅटिक. आता क्वेश्चन असा आहे की स्टॅटिकचा काही फायदा आहे का, त्या आन्सरही नाही. बाय डिफॉल्ट स्टॅटिक असते, त्याचा आपल्याला एक्स्ट्रा काहीच फायदा राहत नाही. ओके, मग आता सपोज मला हा जो बॉक्स आहे हा थोडा इकडे मूव्ह करायचा आहे या ठिकाणी, किंवा वरती मूव्ह करायचं आहे किंवा खाली मूव्ह करायचं आहे. मला पण वरचा बॉक्स मला सेम हवा आहे, खालचा बॉक्स मला राईट साईडला मूव्ह करायचा आहे. तर याची जी मूवमेंट करत असतो ना आपण, तर यासाठी आपल्याकडे प्रॉपर्टी असतात की मूव्ह कुठे करायचं आहे, टॉपच्या साईडने, लेफ्ट साईडने, राईट साईडने का बॉटमने. हे आपल्याला मेन्शन करावं लागतं की एक्झॅक्टली आपण एक्झिक्युशन कसं करणार आहे, टॉपने करणार आहे, लेफ्टने करणार आहे, राईटने करणार आहे का बॉटमने करणार आहे. आता ज्याने पण आपण एक्झिक्युशन करणार, ओके, सपोज मी म्हटलो की मला याला टॉपने मूव्ह करायचं आहे, तर आपण असं म्हणू टॉपवरून खाली ते 10 पिक्सल, सो दिस विल मूव्ह इट डाऊनवर्ड्स. ओके, मूव्ह टू डाऊन, तो त्याला डाऊनला मूव्ह करेल, मूव्ह टू डाऊन. ओके, तर बेसिकली तो त्याला डाऊनला मूव्ह करेल. सो जसे मूव्ह टू डाऊन, म्हणजे हा याला 10 पिक्सल खाली मूव्ह करेल. ओके, बाय 10 पिक्सल. तसंच जर मी लेफ्ट 10 जर केलं तर लेफ्ट साईडने राईट साईडला मूव्ह करा. ओके, सो मूव्ह टू राईट बाय 10 पिक्सल. असं जर मी 10 पिक्सल म्हटलो, मूव्ह टू लेफ्ट बाय 10 पिक्सल. जर मी इथे 10 पिक्सल म्हटलं बॉटमला, तर इथे असं येतं मूव्ह टू टॉप 10 पिक्सल. ओके, म्हणजे जी साईड आपण देतो त्याच्या अपोजिट साईडला तो जास्त सरकतो तिकडे, कारण आपण त्या साईडने सरकवतो त्याला. पण पोझिशन स्टॅटिक असल्यामुळे जर मी याला सेव्ह जरी केलं तरी तुम्हाला काही फरक दिसणार नाही. बट वेट फॉर अ मिनिट, वी विल डू अ कमेंट्स ओव्हर हियर. ओके, याला पण मी कमेंट करेन अँड आय विल से दॅट हे मला या बॉक्सेसला मूव्ह करायचं आहे. सो इन दॅट केस वी नीड टू यूज अ पोझिशन कॉल्ड ॲज रिलेटिव्ह.
पोझिशन काय करते, सॉरी, सो वी विल कीप इट ॲज अ रिलेटिव्ह, वी विल कीप इट ॲज अ रिलेटिव्ह. रिलेटिव्हने काय होतं बघा, जर मी सेव्ह केलं ना आउटपुट काहीच दिसणार नाही. पण आता मॅजिक बघा, जर मी म्हटलो की या एलिमेंटला टॉप साईडने 10 पिक्सल मूव्ह कर, तो ॲटोमॅटिक मूव्ह होईल. बघा तो मूव्ह होताना दिसतोय, झाला ना मूव्ह. आता याला 10च्या ऐवजी आपण 100 पिक्सल करूया, म्हणजे तुम्हाला जास्त दिसेल. सी, असं जर मी म्हटलो की हां ठीक आहे, मला लेफ्टने पण मला लेफ्टने पण त्याला मूव्ह करायचं आहे, लाईक 100 पिक्सल. सो यू विल सी की त्याने टॉपने खाली मूव्ह केला आणि लेफ्टने राईट मूव्ह केला. लेफ्टच्या साईडने 10 पिक्सल 100 पिक्सल आपण मूवमेंट केली. ओके, अँड दिस इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, खूप खूप इम्पॉर्टंट. याने काय होतं, तुम्हाला ही आयडिया येते की एलिमेंट कसा मूव्ह होतो आहे. ओके, एलिमेंट कसा मूव्ह होतो आहे. तर आता मी करंटली याला मूव्ह करतो आहे. सेम जर इथे सपोज इथे न घेता मी जर म्हटलो की नाही मला वरचा रेड एलिमेंट मूव्ह करायचा आहे, तुम्हाला एक असं दिसेल की तो ॲक्च्युअल मूव्ह होतो आहे. आणि बघा तो बॉक्सच्या वरती येतो आहे, बॉक्स 1च्या, म्हणजे बॉक्स 1 हा वरती दिसतो आहे. ओके, सॉरी, रेड बॉक्स हा वरती दिसतो आहे आणि ग्रीन बॉक्स खाली दिसतो आहे. मग आता क्वेश्चन असा आहे की मला हा ग्रीन बॉक्स वरती पाहिजे आणि रेड बॉक्स त्याच्या मागे पाहिजे. मग आता ते कसं करू शकतो आपण, तर बघा जेव्हा आपण पोझिशन रिलेटिव्ह सेट करू याला आपण, ओके, तुम्ही बघाल की ॲटोमॅटिक तो ग्रीन बॉक्स रेडच्या वरती आला. आता क्वेश्चन असा आहे आपल्याला, जर का तो रेड बॉक्स जर ग्रीनच्या वरती हवा आहे तर मग काय करायचं. आणि जर हा पण रिलेटिव्ह असेल तर याकडे आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते ज्याला म्हणतात झेड इंडेक्स. काय म्हणतात, झेड इंडेक्स. इथे जर मी व्हॅल्यू 1 जर दिली तर तो ॲटोमॅटिक वरती येईल. असं का होतं, ओके, इट्स समथिंग लाईक दिस. माझ्या स्क्रीनकडे बघा, सध्या दोन्ही पण एलिमेंट अशी आहे. ओके, एकासमोर एक. आणि मी काय म्हणतो आहे की मला हा बॅकला न्यायचा आहे, हा फ्रंटला आणायचा आहे, तर आपण याला झेड इंडेक्सचा यूज करतो. झेडने काय होतं, एलिमेंट जर सोबत असतील तर झेडने ते पुढे 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 येतात. मग मी याला वरती खाली केलं तर तो असा मूव्ह होतो. जर मी याला पुढे आणलं आणि वरती खाली मूव्ह केलं तो असा मूव्ह होतो. याचा अर्थ काय होतो की आपण झेड इंडेक्स यूज करू शकतो आहे. अँड विथ द झेड इंडेक्स तुम्ही एलिमेंटला मागे पुढे नेऊ शकता. तर आता मी झेड इंडेक्स आधी असे होते, झेड इंडेक्स 1 म्हटलं तो असा पुढे आला. आता जर मी खालच्या जागा झेड इंडेक्स 2 जर म्हटलं तो असा पुढे येईल. बघायचं आहे का, बघा मी ते म्हणेल झेड इंडेक्स आणि इथे मी म्हणेल 2. बघा ग्रीन कलर वरती आहे. लेट मी रिफ्रेश. सी, म्हणजे आता झेड इंडेक्स आधी 1 होता तर हा पुढे होता. आता झेड इंडेक्स 2 आहे तर हा पुढे, 3 केला तर हा, 4 केला तर हा. सो तुम्ही हवा तसा एलिमेंट मागे पुढे नेऊ शकताय. दॅट इज वॉट अ रिलेटिव्ह पोझिशन इज. रिलेटिव्ह पोझिशनचा असा एक इम्पॉर्टंट पार्ट राहतो की तो त्याची ऑफिशियल जागा कधीच सोडत नाही. त्यामुळे जरी तो एलिमेंट पुढे जरी गेला तर त्याची जागा फिक्स असते. त्याची जागा फिक्स असते, ती कोणी पण घेऊ शकत नाही. ओके, जसं एक्झाम्पल तुम्ही एक ऑफिस घेतलं किंवा तुम्ही एक फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटमध्ये तुमच्या स्वतःच्या नावाची पार्किंग आहे. तुम्ही महिनाभर जरी गावाला गेले तरी तिथं कोणी पार्किंग करू शकत नाही, कारण ती तुम्हाला रिलेटिव्ह, दॅट पार्किंग इज रिलेटिव्ह टू यू, तुम्हाला ती असाईन झालेली. पण सपोज एक कॉमन पार्किंग आहे आणि तुम्ही महिनाभर घरी गेले तर कॉमन पार्किंगमध्ये कोणी पण बाईक वगैरे किंवा सायकल लावू शकतोय. ओके, सो बेसिकली झेड इंडेक्स प्रोव्हाइड्स अ वे टू हँडल दॅट लॉजिक. विच लॉजिक? फॉर मूविंग बॅक अँड फ्रो फॉर द एलिमेंट्स. ओके, येस, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? येस, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी क्लियर? येस गाईज. तो माझी रिक्वेस्ट आहे की हा एकदा लॉजिक लिहून घ्या प्लीज.
येस, हे सर्वांनी लिहून घ्या एकदा. येस, लिहून घ्या. हे सोजवळ. ओके, ग्रेट. सो आता नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. ओके, लेट्स सी द नेक्स्ट पॉईंट. अँड फॉर दिस कॉन्सेप्ट येस, वी हॅव दिस पोझिशन्स. ओके, सो आता काही फन फॅक्ट समजून घेऊया. बघा, झेड इंडेक्सने काय होतं, तो कंटेंट मागे पुढे जातो. ओके, दॅट इज वॉट द कन्सर्ट इज. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एलिमेंट रिलेटिव्ह सेट करतो तेव्हा आपण तो मूव्ह करू शकतो आहे, डायरेक्टली मूव्ह होत नाही. पण याचा एक विचार करा की जेव्हा आपण एलिमेंट आपल्याला मूव्ह करायचं आहे, मग त्याची जी एम्प्टी स्पेस आहे ती का बरं विनाकारण ठेवायची. दॅट इज वॉट द कन्सर्ट इज. तर मग आपण काय करू शकतो आहे, इथे पोझिशन ॲज अ ॲब्सोल्यूट देऊ शकतो आहे. कुठे, हियर वी कॅन गिव्ह अ पोझिशन ॲज अ ॲब्सोल्यूट. बघा, आता ॲब्सोल्यूटने काय होतं समजून घ्या. जेव्हा मी याला ॲब्सोल्यूट सेट करेल, यू विल सी वन फन फॅक्ट की हा जो ग्रीन एलिमेंट आहे तो ॲटोमॅटिक वरती गेला, राईट, आणि रेड त्याच्या खाली आला. आता रेड हा फ्री स्पेसमध्ये मूव्ह होतो आहे. जसं एखाद्या ग्लासवरती तुम्ही जर पेपरचा पीस ठेवला, तुकडा, तर तो तरंगतो. तसं ॲब्सोल्यूट जेव्हा तुम्ही एखाद्या एलिमेंटला करतात ना, जसं आता हा बॉक्स जो रेड कलरचा आहे तो झाला ॲब्सोल्यूट. आता हा कुठेही पण मूव्ह करू शकतो आहे. इट कॅन मूव्ह व्हेरेवर इट वॉन्ट्स. ओके, तर मला जर वाटलं की हा सेंटरला मूव्ह करायचा, मी म्हणेल की टॉपवरून 50% आणि लेफ्टवरून 50%, असं पण आपण देऊ शकतो आहे. सी, तो एक्झॅक्ट 50%ला नाही, कारण हा स्टार्टिंग लोकेशन 50. तर मला इथे थोडं मॅजिक वापरावं लागतं. तर आपण इथे कॅल्क नावाची मेथड वापरतो ॲक्च्युली. तर आपण असं म्हणूया की याची जी साईज आहे ना, ही आहे 200. ओके, सो मी म्हणेल 50 मायनस 100 पिक्सल तिथं काढेल. जस्ट अ मिनिट, तपासेल. ओके, सो जस्ट आय विल से हियर कॅल्क. आता कॅल्क मेथड असते ती आपण नंतर लर्न करणार आहे, ओके, भविष्यात. बट कॅल्क काय करेल, त्याला मायनस करेल. म्हणजे जर 50% 100 आहे किंवा 500 आहे, 500 मायनस 100, तर हे 50% ॲटोमॅटिकली पिक्सलमध्ये कन्वर्ट होऊन जातं. आता जर सेव्ह जर केलं ना, इट्स रिफ्रेश इट. No, it's not working for this. Okay, let it be. So I will just say 50%. आणि इथे पण मी 50%. ओके, लेट इट बी. पण आपण त्याला नंतर सेंट्रलाइज करूया, डोंट वरी. ओके, कारण इथे झोमॅटोचा जो पॉपअप आहे ना, जर तुम्ही केअरफुली बघितलं तर जो झोमॅटोचा पॉपअप आहे इथे, ओके, लेट मी जस्ट गो विथ 2 स्टेप बॅक. ॲक्च्युली हा पॉपअप तोच ॲब्सोल्यूट बॉक्स आहे जो सेंटरला आहे. ओके, आणि त्याच्या मागे लाईट ब्लॅक कलर आहे, तो वेगळा सिनॅरिओ आहे. ओके, आता आपण ते समजून घेऊया ती कसं बनवायचं. ओके, मग सपोज आपल्याला काय करायचं आहे की एक पॉपअप क्रिएट करायचं आहे. बेसिकली पॉपअप
ओके. सो तो आपण करू शकतो आहे. बट आता मी तुम्हाला एक मॅजिक दाखवतो. व्हॉट हॅपन्स. सपोज इथे आपण म्हटलो की बॉडी जो मेन एलिमेंट आहे, मी त्याला बॅकग्राऊंड कलर ॲज अ ग्रीन देईल पहिला, तुम्हाला समजेल की बॉडी किती ॲक्युपाईड आहे. बघा, पूर्ण पेज म्हणजे बॉडी असते. सपोज मी म्हटलो की मला या बॉडीची हाईट 200 VH करायची. यू विल सी वन थिंग दॅट की आता हा मी स्क्रोल करू शकतो आहे. पण बघा, ॲब्सल्यूटचा हा एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे? तो एलिमेंट असा पिक तो होतो, बट तो जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा तो मूव्ह होतो आहे. बघा, इट्स ॲक्च्युली मूव्हिंग ओव्हर हिअर. ओके. तो मूव्ह होऊ राहिला का? कारण आता आपलं पेजची साईज वाढली. म्हणजे जर तुम्ही ॲब्सोल्यूट दिला तर तो नॉर्मल पेपरवरती तर येतो, पण जसं आता ग्लास आहे, या पर्टिक्युलर सपोज एका ग्लासवर मी पेपर तर ठेवला, पण जिथे जिथे मी तो ग्लास घेऊन जाईल तिथे तिथे तो त्या ग्लाससोबत असेल आणि हे स्क्रोलिंग सुरू होतं आहे. मला असं नको आहे, मला फिक्स हवं आहे ते. ओके. म्हणजे मी स्क्रोल जरी केलं तरी मला तो एलिमेंट मूव्ह व्हायला नको. मग आपण इथे हे करू शकतो आहे. हा जो बॉक्स आहे ना, या ग्रीन बॉक्सला मी असं म्हणेल की मला पोझिशन या ग्रीन बॉक्सची फिक्स्ड हवी. कशी हवी आहे? फिक्स्ड. काय होईल फिक्सने? बघा मॅजिक. जेव्हा आपण फिक्स सेट करू ना, तो एलिमेंट मूव्हच होत नाही, तो जागेवर असतो. म्हणजे बघा, जे ॲब्सोल्यूट असतं ते फ्री सरफेसमध्ये असतं, पण आपल्या पेजसोबत ते मूव्ह होतं. ओके. आणि फिक्स जो असतो ना, तो फिक्स असतो. एकदा एका लोकेशनला मी सेट केला का तो फिक्स झाला. आता जसं मला या बॉटमला घ्यायचा आहे इथे, तर आपण घेऊ शकतो आहे. आणि फिक्स मूव्ह करणं खूप सोपं आहे. मी म्हणेल की बॉटम 0 हवा आहे मला, तो ॲटोमॅटिक खाली येईल. बघा, मी स्क्रोल जरी केलं ना तरी तो मूव्ह नाही होणार, तो फिक्स असेल. जसं त्या वेबसाईटमध्ये 2 साईडला, मी टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन करेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटमध्ये 2 साईडला ही ॲड आहे बघा रिबनची, ती फिक्स आहे. तुमचं पेज मूव्ह होतं आहे पण ती फिक्स आहे. दॅट इज वॉट द फिक्स कॉन्टेंट इज. ओके. आणि बघा आता ॲब्सोल्यूट बघा, मी ते मूव्ह करतो आहे तर हा ॲब्सोल्यूट आहे, कारण तो बॉक्स वरती त्या पॉपअपच्या याच्यात आहे. ओके. इट्स लाईक अ पॉपअप. तर बघा कसं होतं आहे, मी मूव्ह करतो आहे पण तो त्याच्यासोबतच मूव्ह होतो आहे. बघा, हा फरक आहे फिक्स आणि ॲब्सोल्यूटमध्ये. कन्सेप्ट समजतोय का? कन्सेप्ट समजतोय का? राईट. आता अजून एक मजेशीर गोष्ट बघूया. ओके. आणि आता ही बघण्यासाठी मी अजून एक बॉक्स क्रिएट करेल. सो आता करंटली मी या दोन्ही यांना म्हणतो की तुम्ही स्टॅटिक व्हा. ओके. लेट्स मेक देम स्टॅटिक इन्स्टेड ऑफ फिक्स. दोन्ही पण यांना स्टॅटिक सेट करूया, नो प्रॉब्लेम. ओके. तर ते आहे त्या लोकेशनला परत येऊन जातील बिचारे, नो इश्यू. आता मी अजून एक मॅजिक सांगतो तुम्हाला ॲब्सोल्यूटचं. ओके. आणि मग आपण तो पॉपअप डायरेक्टली क्रिएट करू शकतो. सो लेट्स अंडरस्टँड इट. सो इथे मी म्हणेल इंडेक्स डॉट पॉपअप डॉट HTML and I will just say popup.css. popup.html and popup.css. तर इथे मी shift 1 करेल, दॅट इज HTML, and I will just say popup design. आता हे थोडंसं समजून घ्या, थोडं इम्पॉर्टंट आहे. आता जे मी सांगतोय तुम्हाला हे थोडं इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या जे मला सांगायचं आहे. सपोज एक सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये एक पॅराग्राफ टॅग आहे आणि त्यामध्ये मी म्हटलो की लोरम मल्टिप्लाय बाय 20. तर एक खूप मोठा कंटेक्स्ट आहे आता आपल्याकडे. बघा, खूप म्हणजे खूप मोठा आहे. ओके. आणि याला मी म्हणेल क्लास ॲज डेटा. आपल्याला सध्या काहीच नाही घ्यायचं आहे, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी नाव लिहिलेलं आहे. ओके. त्याचं डेटा. नाव जस्ट आय विल से दॅट की मला हे लाईव्ह सर्व्हरवरती रन करायचं. बघा, रन झालं. ग्रेट. ओके. नाव आय विल क्रिएट वन सेक्शन. कुठे पण करू शकता, मी टॉपला करेल आणि याला मी नाव देईल, याला आपण क्लास देऊया पॉपअप. काय नाव दिलं आपण? पॉपअप. एक क्लासचं नाव दिलं. याच्या आतमध्ये आपण अजून एक सेक्शन घेऊया आणि याला मी क्लास देईल बॉक्स डॅश पॉपअप, असं मी त्याला नेम दिलं. बघा, कन्सेप्ट समजून घ्या आता. आणि याच्या आतमध्ये मी ते हॅलो असं टाईप केलं.
इथे वरती दिसते बघा. नाव सी द मॅजिक. मी या पॉपअपला एक सर्वात आधी आपण मार्जिन टू 0, पॅडिंग टू 0, बॉक्स सायझिंग ॲज बॉर्डर बॉक्स. ओके, दॅट्स इट. आणि हा जो CSS आहे हा आपण इथे लिंक करूया. with pop-up. Okay, and probably we have just written that logic one. आता बघा याचं मॅजिक. मी इथे स्प्लिट टू राईट करेल. and now just I will say dot pop-up आणि याला पॉप अप. इथे पण मी असंच लिहिलं पॉपअप. आणि या पॉपअपला आपण बॅकग्राऊंड कलर ॲज ब्लॅक देऊया. पण हा जो ब्लॅक आहे ना बघा, तुम्हाला इथे दिसेल. आता तो मी दोन्ही पण ठिकाणी सेव्ह करतोय. सी त्या पूर्ण ब्लॅक एरियाला ब्लॅक दिसतोय. ओके, त्याचबरोबर मी म्हणेल की मला हा पॉपअपचा बॉक्स क्रिएट करायचा आहे. ओके, जस्ट आय विल से याची विड्थ 200 पिक्सल, हाईट 200 पिक्सल अशी मला हवी. ओके, आणि बॅकग्राऊंड कलर ॲज व्हाईट हवा आहे. सो हा त्या व्हाईटवरती प्रॉपर दिसेल. ओके, नाउ व्हॉट आय विल डू, आय विल यूज अ मॅजिकल थिंग. मॅजिकल थिंग अशी आहे, मी याला म्हणेल की हाईट सपोज टू बी 100 VH आणि विड्थ मस्ट बी 100%. बघा, सो तुम्हाला हा ब्लॅक एरिया सर्व साईडने दिसेल. मी याला क्लोज करतो थोडं. तर जेव्हा मी स्क्रोल करेल याला तर बघा आपला ॲक्च्युली टेक्स्ट खाली आहे आणि हा ब्लॅकने पूर्ण ऑक्युपाय केलेला आहे. आता आपण एक मॅजिकल पार्ट करूया. ह्या ब्लॅकला मी थोडासा ट्रान्सपरंट करेल, अजून थोडं ट्रान्सपरंट. बघ इथे दिसाल थोडं फेंट दिसत आहे. बट नाव आय विल राईट अ व्हेरी पॉप्युलर पार्ट, ओके, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पोझिशन ॲज फिक्स्ड. सी व्हॉट मॅजिक हॅपन्स. जसं मी पोझिशन ॲज फिक्स म्हटलं, हा ब्लॅक कलरच्या मागे तो कंटेंट आला. कुठे आला कंटेंट? ब्लॅक कलरच्या मागे. म्हणजे हा झाला आपला पॉपअपची स्क्रीन. आता मला हा बॉक्स सेंटरला घ्यायचा आहे. तर आपण एक कन्सेप्ट बघितलेला आहे की हा पॉपअप एक पॅरेंट आहे आणि त्याचा पॉपअप बॉक्स हा चाइल्ड आहे. तर मी इथे मध्ये डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट ॲज सेंटर, अलाइन आयटम ॲज सेंटर. अँड द मॅजिक इज दॅट की तो सेंटरला आलेला आहे. कसं केलं आपण? फक्त एक प्रॉपर्टी फिक्स्ड. ओके, बघा इथे तर फ्लेक्सनी झालं आहे, पण तो कंटेंट मला वरती हवा आहे. सो त्या केसमध्ये मी काय केलं, जस्ट मी बोललो पोझिशन ॲज अ फिक्स्ड. सी, इट्स सुपर कूल. ओके, चला आता हा बॉक्स थोडासा मोठा करूया. तर याला मी म्हणेल 500 by 500. इट लुक्स परफेक्ट, रिअली परफेक्ट. आता मला काय करायचं आहे, या बॉक्सच्या राईट साईडला एक क्लोज बॉक्स द्यायचा आहे, एक क्लोज बटन. काय करायचं आहे, एक क्लोज बटन द्यायचं आहे, पण ते मला राईट साईडला द्यायचं आहे, वरती कोपऱ्यात. तर आपण त्यासाठी एक बटन क्रिएट करूया. ओके, वी विल जस्ट क्रिएट अ बटन, अ ब्युटिफुल बटन. तर याच्या आतमध्ये मी एक बटन क्रिएट करेल आणि त्या बटनला असा क्रॉस देईल. अँड आय विल जस्ट से क्लास ॲज क्लोज पॉपअप. ओके, लेट्स कॉपी इट. अँड नाव इथे मी काय म्हणेल, दॅट लेट्स सेव्ह दिस. तर इथे तुम्हाला बटन दिसेल बघा. मी थोडं झूम करतो आहे नॉलेज ऑफ अंडरस्टँडिंगसाठी. ओके, आता बघा मला हा एक परफेक्ट सर्कल हवा आहे विथ रेड कलर. तर मी असं करेल, इथे म्हणेल की विड्थ ही 20 पिक्सल आहे
आणि हाईट 20 पिक्सेल आहे. परफेक्ट बॉक्स. आणि आपल्याला माहिती आहे परफेक्ट बॉक्सचा परफेक्ट सर्कल आपण क्रिएट करू शकतो. सो इथे मी म्हणेल लाईक वी विल यूज अ प्रॉपर्टी बॉर्डर रेडियस ॲज 50%. आणि सी तो परफेक्ट सर्कल झाला. आता मला याचं बॉर्डर नको आहे, सो मी म्हणेल मला बॉर्डर नको आहे, बॉर्डर ॲज नन. ओके, पण मला बॅकग्राऊंड कलर हा रेड हवा आहे आणि जो कलर आहे हा व्हाईट हवा आहे. सो यू विल सी एक परफेक्ट क्रॉस सर्कल बनला विच लुक्स परफेक्ट. आता पण मला हा जो राऊंड आहे हा इथे वरती न्यायचा आहे. अँड नाव हिअर कम्स द मॅजिक ऑफ ॲब्सोल्यूट. बघा जेव्हा आपण हा पॉपअप यूज करतोय, ओके, आता मला हा या बॉक्सला न्यायचा आहे ॲक्च्युली इथे. तर मी काय करेल, ह्या क्लोजला पोझिशन ॲज अ ॲब्सोल्यूट सेट करेल. सो तो नॉर्मल एरियामधून निघेल आणि आपल्याला हवं तिथे तो मूव्ह करू शकतो आपण. पण इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे. ओके, प्रॉब्लेम समजून घेऊया. हे जे क्लोज दिसतंय ना हे मला इकडे हवं इथे. पण आता प्रॉब्लेम असा आहे, जर मी म्हटलो की क्लोज राईट साईडला 0ला मूव्ह, तर बघा तो डायरेक्टली इकडे बाहेर मूव्ह झाला. पण तो आपल्याला बॉक्सच्या मध्ये हवा आहे. सो आता एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट असा असतो, जर तुम्हाला एखादा ॲब्सोल्यूट एलिमेंट एका पॅरेंटच्या आतमध्ये जर फिरवायचा असेल तर त्या पॅरेंटला त्याची पोझिशन जी असते पॅरेंटची ती स्टॅटिक असते बाय डिफॉल्ट. तिला तुम्ही फिक्स्ड किंवा ॲब्सोल्यूट करा. काय करायची असते आपल्याला ती फिक्स किंवा ॲब्सोल्यूट. आता सॉरी फिक्स किंवा रिलेटिव्ह, नॉट ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह. म्हणजे हा जो बॉक्स आहे ना या बॉक्सला मी पोझिशन रिलेटिव्ह केली का, कारण त्याच्या आतमधला बॉक्स मला त्या बॉक्सच्याच भोवती हवा आहे. अँड सी द मॅजिक. जसं मी त्याला पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह केली तो त्याच्या आतमध्ये आला ॲटोमॅटिकली. बघा जेव्हा मी ते रिमूव्ह करेल तो ॲटोमॅटिक परत बाहेर निघून जाईल. पण जेव्हा आपण त्या बॉक्सला, जो पॉपअपचा बॉक्स आहे व्हाईट कलरचा, जेव्हा आपण त्याला पोझिशन रिलेटिव्ह करतो ना त्याच्या आतमधला जो ॲब्सोल्यूट आहे त्याच्या आतमध्येच फिरतो तो. ओके, अँड नाव हिअर इज अ सिनॅरिओ. हा मला वरती कोपऱ्यात न्यायचा आहे. सो आता यासाठी एक मॅजिक आहे. लेट्स मेक इट 30 पिक्सल बाय 30 पिक्सल. थोडा मोठा करूया आपण बॉक्स. ओके, आणि फॉन्टची साईज पण थोडी आहे इन्क्रीज करूया तर थोडा मोठा दिसेल. आता मला काय करायचं आहे, हा परफेक्ट सेंटरला न्यायचा आहे. एक परफेक्ट सेंटरला न्यायचा इथे वरती कोपऱ्यात. तर बघा मी असं म्हणेल की राईटने अजून मागे जा. ओके, -10 पिक्सल का, सॉरी -15 पिक्सल का, कारण हाईट आणि विड्थ ही 30 आहे. मग तो 30 एक्झॅक्टली त्या पॉईंटला आला. आपल्याला आता मागे शिफ्ट करायचा आहे हाफने. सो इथे बघा मी जर हाफने शिफ्ट जर केला ना याला, यू विल सी की तो हाफने बरोबर मागे आला. आता मला तसंच वरती शिफ्ट करायचं आहे तर मी मायनस यूज करेल. मी म्हणेल टॉपला -15 पिक्सल मूव्ह हो. आणि बघा तो परफेक्ट कॉर्नरवर आलेला आहे. के सी परफेक्ट कॉर्नरला. मग मला जर वाटलं याला क्लोज करायचं, आय कॅन डू दॅट थिंग विच ॲक्च्युली लुक्स प्रिटी कूल. समजलं आहे का काय केलं आपण. आता सपोज मी जर का म्हटलो की हा पॉपअपची साईज मला 50 बाय 50 करायची तर काय होणार आहे बघा. ओके, तो परफेक्ट सेंटरला नाही. आता जसा हवा आहे तसा परफेक्ट पॉईंटला नाही तो तिथे. परफेक्ट नाही. मी अजून तुम्हाला इन्क्रीज करून दाखवतो. 70 बाय 70 करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा त्याची अलाइनमेंट आता परफेक्ट नाही राहिलेली. मला परफेक्ट वरती राईट कॉर्नरला तो त्या क्रॉसमध्ये प्रॉपर हवा आहे, क्रॉस सेंटरला. तर आता 70चा हाफ किती असतं, 35. तर मी म्हणेल 35 मायनस राईट साईडला आणि 35 मायनस वरती शिफ्ट. बघा आता हा परफेक्ट एक्स सेंटरला आलेला आहे. अँड इट विल लुक एक्झॅक्टली व्हॉट आवर एक्सपेक्टेशन्स. समजतंय का जे मी सांगतोय ते. सो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पोझिशन ॲब्सोल्यूट देता
जर त्याचा पॅरेंट जर रिलेटिव्ह असेल तो त्याच्या आतमध्येच फिरतो. पण जर तुम्ही त्याची रिलेटिव्ह पोझिशन काढून टाकली तर तो ॲटोमॅटिक कुठे दुसरीकडे जाईल. बघा डायरेक्ट इकडे वरती आला. ओके, तो त्याच्या पॅरेंटला सोडून देतो. सो त्यामुळे पॅरेंटची पोझिशन रिलेटिव्ह असणं हे मॅन्डेटरी. पोझिशन समजलं आहे का प्रत्येकाला? येस सर. येस, अदर पार्टिसिपेंट्स? सो पोझिशन आपण कोणते कोणते बघितले? आपण बघितलं की पोझिशन रिलेटिव्ह असते. रिलेटिव्ह म्हणजे काय? जर तुम्हाला एलिमेंट मूव्ह करायचा आहे तर ती मूव्ह तर होते, पण तो स्वतःचं लोकेशन सोडत नाही मूव्ह होता. हा झाला रिलेटिव्ह पोझिशन. त्याचा एरिया तो तसाच ठेवतो. सो द पोझिशन विल बी रिलेटिव्ह. ॲब्सोल्यूट म्हणजे काय? तो त्याचा एरिया सोडून देतो आणि तो फ्री सर्फेसमध्ये कुठे पण मूव्ह करतो. पण जेव्हा आपण त्याला स्क्रोल करतो तेव्हा तो मूव्ह होईल. ओके, बट जर त्याचा पॅरेंट फिक्स असेल तर मूव्ह नाही होणार. जसं या केसमध्ये इथे बघा, आता रिलेटिव्ह ते मूव्हच होऊ शकत नाही. फिक्स म्हणजे काय? तो एका पॉईंटला स्टक असतो, तो तिथे स्टक असतो, तो कधीच मूव्ह होत नाही. दॅट इज कॉल्ड अ रिलेटिव्ह. दॅट इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह. आणि ॲब्सोल्यूट म्हणजे काय? त्याला म्हणतात जर मी फिक्स त्या पोझिशनला केलं, जर स्क्रोल जर केला तर तो फिक्स राहतो, त्याला म्हणतात फिक्स्ड. ओके, तो कधीही मूव्ह होणार नाही आणि याला म्हणतात फिक्स पोझिशन. ओके, कन्सेप्ट लक्षात आला आहे का? सो बेसिकली CSSमध्ये फिक्स्ड, ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह, स्टॅटिक आणि अजून एक असते त्याला म्हणतात स्टिकी. ओके, ती आपण थोडी पुढे गेल्यानंतर लर्न करूया. स्टिकी पोझिशन खूप सिम्पल आहे ॲक्च्युली. ओके, बट आत्ता सध्या आपल्याला तिची रिक्वायरमेंट नाही, त्यामुळे. येस, या पॉईंटपर्यंत कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी? येस, या पॉईंटपर्यंत कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? नो सर. कन्सेप्ट समजला आहे का? येस सर. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. चला, तर मग आता ह्या डिझाईन बनवायचे काय 2. आता पॉपअप तर आपल्या लक्षात आला आहे कसा बनवायचा. ओके, दॅट इज नॉट मच मोर डील. ह्या 2 पॉईंट बनवायचे काय, 2 सिनेरिओ, हे ड्रॉपडाऊन असे. येस सर. राईट? ओके, चला बनवूया. ओके, सो आता हे बनवण्याच्या आधी मी तुम्हाला आपल्याला आधी डिझाईन क्रिएट करावी लागते. ओके, चला आता आपण ते डिझाईन क्रिएट करूया. सो लेट्स गो विथ झोमॅटो. आपल्याकडे आपलं इंडेक्स पेज आहे झोमॅटोचं, राईट, जे की करंटली रनिंगमध्ये. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर जर केलं तर लगेच दिसेल ते. बघा इथे, राईट. तर मला काय करायचं आहे, जेव्हा मला इथे एक मेनू हवा आहे. ओके, आणि म्हणजे मला लोकेशनची लिस्ट हवी आहे आणि इथे रेस्टॉरंटची लिस्ट हवी आहे. तर बघा बेसिकली आपल्याला लिस्ट हवी आहे. ओके, नथिंग मोर दॅन दॅट. तर इथे आपण थोडंसं लॉजिक चेंज करणार आहे आता डिझायनिंगचं. सो आपल्याकडे लाईक आय विल क्लोज दिस वन. तर बघा आपल्या जो मेन कोड आहे त्यामध्ये आपण 2 इनपुट बॉक्स घेतलेले. ओके, इथे बघा 2 इनपुट बॉक्स आहे. आता हे असे काम नाही करणार. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 2 सेक्शन बनावे लागतील. ओके, आणि हा असेल माझा लोकेशन सर्च. आणि जो सेकंड असेल, the second one will be location search
and the second one will be like a restaurant search. ओके, सर्च बॉक्स असं मी म्हणेल. सर्च बॉक्स दोन्हीला पण सर्च बॉक्स नेम देऊ. नाव चला थोडा रन करू बघा. आउटपुटमध्ये काही फरक नाही पडणार जास्त. ओके, UI सेम दिसेल. इट डझंट मॅटर मच. ओके, पण आता आपल्याला इथे काय हवं आहे, ह्या पर्टिक्युलर लिस्ट नंतर मला अनऑर्डर लिस्ट हवी आणि यामध्ये हवे LI टॅग. तर इथे मी म्हणेन मुंबई. ओके, त्यानंतर पुणे, नाशिक, त्यानंतर सातारा, ओके, like here then I will just use Nagpur or Shirdi. You will see that की इथे तुम्हाला तो लिस्ट दिसते बघा. खूप फेंट दिसेल ब्लॅक कलरमध्ये. आपल्याला पहिलीची डिझाईन बनावी लागेल. वी नीड टू क्रिएट अ डिझाईन फॉर इट. सो आय जस्ट से दॅट सिटी लिस्ट. आणि सर्वात आधी आपण याची CSS वरती वर्कआउट करूया. सो इथे मी म्हणेल index.css. ओके, आणि याला आपण स्प्लिट टू राईट करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण काय करतोय. तर बघा आपल्याकडे हे अनऑर्डर लिस्ट आहे आणि सर्वात बॉटमला मी इथे ड्रॉपडाऊन क्रिएट केलं. याला ड्रॉपडाऊन म्हणतात ॲक्च्युली. ओके, विल क्रिएट अ ड्रॉपडाऊन आणि मी म्हणेल की इथे मला सिटी लिस्ट आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल जस्ट से की बॅकग्राऊंड कलर व्हाईट हवा आहे मला. सर्वात इम्पॉर्टंट, सो दॅट ती इथे दिसेल. तर नेक्स्ट इज गोइंग टू बी की मला लिस्टची जी स्टाईल आहे ती नन हवी, विच ॲक्च्युली वर्क्स. खूप परफेक्टली वर्क होत आहे. ओके, सो आता आपण अजून नेम्स मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात येईल, इश्यू लक्षात येईल ॲक्च्युली. ओके, यू विल सी दॅट की ही लिस्ट खूपच मोठी दिसते. ओके, इट जस्ट लुक्स ओवर हियर. ओके, अँड येस पर्टिक्युलरली इथे आपण जे डिझाईन करतो आहे आपली डिझाईन त्याच्या प्रॉपरली मॅप नाही होते, वरती जाते, हे खाली जाते ॲक्च्युली. डिझाईन मॅपअप होत नाही. ओके, लिस्ट आयटममध्ये इट डझंट सूट्स वेल. सो वॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से दॅट द व्हेरी फर्स्ट थिंग विच आय विल डू, आय विल जस्ट से दॅट की याची पोझिशन ॲब्सोल्यूट हवी. सी, इट्स ॲक्च्युली गेट स्टक ओव्हर हियर. आणि इथे मी म्हणेल की टॉप 0 गेली पाहिजे. नाव यू विल सी की तो डायरेक्टली वरती सेट झाला. ओके, आपल्याला या ड्रॉपडाऊनच्या खाली हवी. ड्रॉपडाऊन म्हणजे आपल्या भाषेमध्ये हा जो क्लास सर्च बॉक्स आहे, ओके, या क्लास सर्च बॉक्सच्या आतमध्ये ते हवं आहे. सो त्यामुळे मी म्हणेल की क्लास सर्च बॉक्स पोझिशन सपोज टू बी रिलेटिव्ह. बस, बाकी काही नाही करायचं आपण. बघा ते ॲटोमॅटिक त्याला स्टक झालं. पण आपल्याला हे या इनपुटच्या खाली हवं आहे. तर इथे टॉप असं न करता मी म्हणेल की टॉप 100%. ओके, अँड सी इट जस्ट मूव्ज अ बिट डाऊन ओव्हर हियर. आता नेक्स्ट असेल मी म्हणेल की इथे विड्थ 100% हवी. जी पॅरेंटची विड्थ येतो तोच ॲटोमॅटिक कलेक्ट करा. इट लुक सेम, बट नाव द थिंग इज दॅट नाव आय कॅन जस्ट राईट लॉजिक हाऊ आय वॉन्ट. तर इथे मी म्हणेल की मला बॉर्डर ब्लॅक, बॉर्डरचा जो कलर आहे तो ब्लॅक हवा आहे. त्यासोबत बॉर्डरचे जो विड्थ आहे तो 1 पिक्सल हवा आहे. आणि बॉर्डरची जी स्टाईल आहे दॅट सपोज टू बी सॉलिड. अँड सी, तो बॉर्डर इथे प्रॉपरली दिसतो. हां, आता ही आतली डिझाईन अजून थोडी छान हवी. सो मी आता याच्या LIला टॅग करेल. सो मी म्हणेल की या सिटी लिस्टमध्ये मला LI टॅग दिसतो आहे. तर प्रत्येक LIला मी म्हणेल की पॅडिंग सपोज टू बी 5 पिक्सल. बघा प्रॉपर दिसत आहे. ओके, आणि त्याचबरोबर इथे मी म्हणेल
की बॉर्डर आता ही जी बॉर्डर आहे ना वरची तीच मी इथे कॉपी करेल. अँड सी एव्हरी वन विल हॅव देअर ओन बॉर्डर. आता मला एवढे नेम्स घ्यायची काही आवश्यकता नाही रिपिटेटिव्ह, तर मी लिमिटेड घेईन. सी अँड यू विल सी इट वर्क्स. आता तो बरोबर त्या ड्रॉपडाऊनच्या खाली आलेला आहे. ओके, हां, आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन दीपक आम्हाला ते व्ह्यू झाल्यावर हवं आहे, म्हणजे मला ही जी लिस्ट आहे ही होवर केल्यावर हवी. हां, ते करू शकतो आपण. ओके, नो वरी अबाउट इट, वी कॅन डू दॅट थिंग, बट वी कॅन डू इट आफ्टरवर्ड्स. ओके, नो प्रॉब्लेम विथ दॅट. ओके, लक्षात आलं आहे का लिस्ट कशी बनवली? सर्वात आधी आपण हे जे इनपुट बॉक्स होतं त्याच्या सराउंडिंगला एक सेक्शन क्रिएट केला आणि या सेक्शनला म्हणून मी लोकेशन सर्च बॉक्स, त्याला एक इनपुट बॉक्स दिला ऑलरेडी होता आणि त्या इनपुट बॉक्सच्या सोबत अनऑर्डर लिस्ट लिहिली. बघा इनपुट बॉक्स सेपरेट आहे. या अनऑर्डर लिस्टला आपण काय केलं, बॅकग्राऊंड कलर व्हाईट दिला, लिस्ट स्टाईल नन केली, पण मी त्याला पोझिशन ॲब्सोल्यूट केली. पोझिशन ॲब्सोल्यूट आणि टॉप 100% केला. बट प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही ॲब्सोल्यूटला कुठेही मूव्ह केलं आणि त्याचा पॅरेंट जर रिलेटिव्ह नसेल तर तो डायरेक्टली त्याच्या बाहेर जातो. आपल्याला तिथे नको होता, तो त्याच्या पॅरेंटच्या आतमध्ये हवा होता, म्हणून आपण टॉप 0 दिला. ओके, 0 जर दिला मी टॉप तर काय होतं आहे ॲक्च्युली तो या टाईपच्या वरती निघून जाईल. मला तो टाईपच्या खाली हवा आहे, म्हणून मी काय म्हणेल की अरे बाबा तुझी जी विड्थ आता हाईट जी आहे ती जी इनपुटची आहे तो तेवढीच घेणार आहे, कारण ॲब्सोल्यूटला हाईटच राहत नाही, कारण ॲब्सोल्यूट एलिमेंट नॉर्मल एलिमेंटमधून बाहेर आलेला असतो. तर जी इनपुटची हाईट राहील तर त्याच्या मला एक्झॅक्टली खाली हवा आहे. सो आपण याला 100% येतो. 50 जर दिला तो अर्ध्या इनपुटपर्यंत येईल. ओके, बघा इथे अर्ध्या इनपुटपर्यंत मला तो पूर्ण हवा आहे, सो मी इथे 100%. अँड सी इट वर्क्स. ओके, इट जस्ट वर्क्स व्हेरी वेल. अँड येस, यू कॅन ऑल्सो इन्क्रीज द फॉन्ट ऑफ दॅट एलाइन. त्याचं मी फॉन्ट साईज इज 18 पिक्सल. लुक्स परफेक्ट. आणि माऊस नेल्यानंतर मला असं पॉइंटर हवा आहे, सो त्यासाठी आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते ज्याला म्हणतात कर्सर ॲज अ पॉइंटर. याने काय होतं की माऊस नेल्यानंतर तो पॉईंट देईल. बघा इथे पॉईंट्स देईल. ओके, इट लुक्स परफेक्ट. आता एक छोटंसं मॅजिकल पार्ट जर करायचं असेल तर बघा मी काय म्हणेल इथे, जो आपण ॲक्च्युली नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे, कारण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲनिमेशन लर्न करणार आहे. सो आय विल से दॅट की इथे जेव्हा मी होवर करेल तेव्हा मला बॅकग्राऊंड कलर हा रेड हवा आहे आणि कलर हा व्हाईट हवा आहे. बघा मॅजिक. सी, कारण जेव्हा आपण होवर करतो ना माऊस नेतो, तर जेव्हा मी माऊस त्यावर नेईल ना ॲटोमॅटिक हे 2 कलर रिप्लेस होतात. ओके, म्हणजे बॅकग्राऊंड कलर ॲटोमॅटिक रेड होतो आणि हा व्हाईट होतो, फक्त होवर असलेपर्यंत. ओके, हा जर मला असा हवा की मी याच्यावरती आलो आणि आता जर मी क्लिक करतो आहे तर मला एक डार्क कलरचा फील आला पाहिजे क्लिकचा, तर आपण ते पण करू शकतो आहे. कसं, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये बघणार आहे. सो जस्ट आय विल से ॲक्टिव्ह ओव्हर हिअर. आपल्याकडे ॲक्टिव्ह नावाचा क्लास असतो. ह्या रेडला मी थोडासा डार्क करेल अजून. अँड नाव सी द मॅजिक. सी द मॅजिक. बघा मी फक्त काय म्हटलो की जेव्हा ॲक्टिव्ह म्हणजे क्लिक करेल तेव्हा, तर बघा आता मॅजिक. सी, तो एक क्लिक इफेक्ट देतो आपल्याला, असा फील येतो की आपण त्यावरती क्लिक करतोय म्हणून. राईट. सो जेव्हा आपण वेबसाईटवरती वर्कआउट करतो तेव्हा हे बेसिक खूप छोटे छोटे फीचर्स खूप कामं येतात आणि बेसिकली हे कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. बस. ओके, सो थोडं लक्षात आलं आहे का हा कन्सेप्ट, मी डिझाईन कशी बनवली ती? येस गाईज. येस सर. येस. तुम्हाला स्टार्टिंगला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं आहे. ओके, आय टोटली ॲग्री विथ इट. इश्यू येऊ शकतो आहे, बट तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. माझा कोड आहेच तुमच्याकडे अवेलेबल.
ओके, मी परत एकदा तो कोड शेअर करेल. माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकदा हे सगळे सेशन्स, आजचं सेशन पण मी अपलोड करेल, कालचं पण अपलोड केलेलं आहे, तुम्ही हे सेशन्स परत एकदा प्रॉपरली बघा. ओके, कारण उद्या आपल्याला ॲनिमेशन्सवरती काम करायचं आहे. सो आता पुढचे 2 लेक्चर आहेत थोडे कन्फ्युजिंग असतात, बट डोंट वरी अबाउट इट, वी विल ट्राय टू मॅप इट. ओके, तर उद्याच्या सेशनमध्ये आपण ॲनिमेशन बघणार आहे आणि तो जो दुसरा ड्रॉपडाऊन आहे तो मी उद्या क्रिएट करेल, सो दॅट ॲनिमेशनसोबत आपण वर्किंग करू शकतो. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस सर. लेक्चर समजले का आजचे? येस सर. येस सर. ओके, सो मी इथे अटेंडन्स घेतो आहे, जस्ट मला अटेंडन्स द्या. सो कालची अटेंडन्स, ओके, ती ॲक्च्युली मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. सो 12 नंतर 15 होती, 15 नंतर आज 16 आहे. येस, प्लीज अटेंडन्स द्या सर्वांनी. येस, कोमल प्रेझेंट आहे. प्रेझेंट सर. वैष्णवी सोनवणे, वैष्णवी सोनवणे. कदम साक्षी, कदम साक्षी. शिंदे उज्ज्वला, प्रेझेंट सर. गायत्री, प्रेझेंट सर. श्रुती, प्रेझेंट सर. तन्वी, प्रेझेंट सर. प्रांजली, प्रांजल. प्रेझेंट सर. सार्थक इज प्रेझेंट. प्रेझेंट सर. येस, 2 कॅन्डिडेट ॲबसेंट आहे, वैष्णवी अँड साक्षी. ओके, नो प्रॉब्लेम. कुणी आहे जे अजून राहिलं आहे? ओके, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8, वैष्णवी सोनवणे. ओके, फाईन. सो आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन प्लीज गो विथ दिस सेशन्स. ओके, आणि तुम्हाला जे असाइनमेंट्स आहे त्या असाइनमेंट्स मी अपलोड करेल, प्लीज गो विथ दोज असाइनमेंट्स. LMSवरती प्रत्येकाला मेल भेटला LMSचा? येस सर. तर आता Yes, sir. LMSवरती असाइनमेंट असतील, तिथेच त्या कंप्लीट करायच्या, तिथे अपलोड करायच्या आहे. ओके, तुमचे अटेंडन्स पण तिथेच असतील. इज दॅट क्लिअर? सो आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन प्लीज गो विथ दिस सेशन. रेकॉर्डिंगचे लिंक पण तुम्हाला तिथे पण मिळतील आणि प्लेलिस्ट ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. ओके, सो ऑन दिस नोट आय विल स्टॉप द सेशन फॉर टुडे अँड थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग दिस मीटिंग. थँक्स अ लॉट.